नमस्कार, तुमचं स्वागत आहे हॅशटॅग जावा जावा स्पेशल रेसिपीमध्ये। तर आज आपल्याला मोड आलेल्या मटकीची झणझणीत तरीदार रस्सा भाजी बनवण्याची खास वेगळी पद्धत बघायची आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 4 चमचे तेल ओतून घेऊयात। आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतड झाल्याच्या नंतर आपण जिरे टाकून घेऊयात आणि जिरे टाकून दिल्याच्या नंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात। आणि त्यानंतर इथे खोबरं लसूण बारीक केलं ना ते टाकून घ्यायचंय आणि चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून द्यायचंय। पाहू शकता तेल कसं सुटलेलं आहे। त्यामध्ये नंतर अर्धा चमचा हळद टाकून द्यायची आणि हलवून घ्यायचं आणि त्यानंतर कांदा टाकून द्यायचा। त्यामध्ये कांदा परतल्याच्या नंतर टोमॅटो टाकून द्यायचा। त्यामध्ये 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। चांगलं ते परतत राहायचं, तेल सुटेपर्यंत परतत राहायचं। ते पाहू शकता तेल कसं सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण जो घरगुती मसाला घेतला होता तो मसाला टाकून घेऊयात आणि थोडी लाल मिरची टाकून देऊयात। ज्यांना जास्त तिखट आवडत असेल त्यांनी तिखट जास्त टाकू शकता आणि ज्यांना नसेल आवडत त्यांनी कमी टाकायचं। आणि इथे मोड आलेली मटकी होती ती टाकून घ्यायची आणि ते पुन्हा एकत्र करून घ्यायचं। इथे आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही त्याच्यात। गरम पाणी टाकल्याच्या नंतर छान अशी तरी येते। नंतर चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आणि इथे पाणी टाकून घेऊया आपण। गरम पाणी केलेलं होतं ते छान अशी तरी येते गरम पाणी टाकल्याच्या नंतर। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। पाहू शकता किती छान उकळी फुटलेली आणि तरी पण किती छान आलेली आहे। तर इथे आपली मोड आलेली मटकीची झणझणीत तरीदार रस्सा भाजी तयार आहे। तुम्ही पण घरी ट्राय करू शकता।